मी सुरुवात केली, जोपर्यंत माझे हातपाय चांगले होते तोपर्यंत मी काहीच केलं नाही. आणि जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही उडीही नाही मारू शकत, म्हणजे तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन आहे, गुडघा जो आहे तो ॲक्सिडेंटमध्ये खूप इंज्युअर झाला, पण उडी नाही मारू शकत आणि आपण गिर्यारोहणाचं स्वप्न बघतो, तर तुमच्या डोक्यात फक्त एकच असतं की एव्हरेस्ट बेस कॅम्पचा तो दगड, तिथे जाऊन आपल्या भारताला रिप्रेझेंट करणं, एवढंच डोक्यात असते. तर त्यांचा देव असतो तो म्हणजे त्यांचा शार्पा. तो शार्पा त्यांना मृत्यूच्या दारातून आणतो पण आणि मृत्यूच्या दारात लोटू पण शकतो. शार्पामुळे एखाद्याचं जीवन वाचलंय. आणि असेही किस्से आहेत की तुम्ही मृत्यूच्या दारात असताना शार्पा पळून गेला, कारण त्याचा ऑक्सिजन कमी होतो. स्वप्न मी ज्याला कोणाला सांगितलेलं होतं ते पहिले हसले होते मला. 850 रुपयाला तो बिस्किटचा पुडा होता. त्या माउंट एव्हरेस्टच्या ट्रेकमध्ये तुम्हाला कोणीच मदत करतो. माउंट एव्हरेस्टवर सध्या 350 डेड बॉडीज आहेत. 15 मिनिटासाठी आम्ही 13 ते 14 दिवस चाललो, कारण तुम्हाला हाय अल्टिट्यूडला जास्त वेळ थांबू पण देत नाही. नमस्कार. नीरा TV प्रोडक्शन हाऊसच्या देदानकाच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जगातील सगळ्यात उंच शिखर ज्याला आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतो, ते प्रत्येक माउंटेनियरचं, प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की आपण ते शिखर सर करावं, निदान त्या बेस कॅम्पपर्यंत तरी पोहोचावं. आणि ही चढाई, हे गिर्यारोहण किती अवघड असतं, काय आव्हानं असतात, ते सहज शक्य आहे का, किंवा आयुष्यामध्ये आपण जे काय एव्हरेस्ट सर केलास का असं जे म्हणतो ते इतकं सोपं आहे का, या सगळ्या गोष्टींचा आपण आज या ठिकाणी बघणार आहोत, नेमकं ते काय आहे. आणि आज आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या सोबत आपले अनुभव शेअर करण्यासाठी आपल्या आजच्या खास पाहुण्या ज्या आहेत त्या आहेत माननीय मीनाक्षी कडू मॅडम. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. तर सर्वप्रथम तुमची ओळख तर मी छोटीशी करून दिलेली आहे. मी या निमित्तानं आपल्याला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की आपली ही गिर्यारोहणाची आवड नेमकी सुरुवात कशी झाली त्या आवडीला? गिर्यारोहण हे नाव जरी असं आपण ऐकलं तर गिर्यारोहण तितकं सोपं नाहीये. आणि जेव्हा मी सुरुवात केली, जोपर्यंत माझे हातपाय चांगले होते तोपर्यंत मी काहीच केलं नाही. आणि जेव्हा मी एक ॲक्सिडेंट झाला आणि माझा गुडघा जो आहे तो ॲक्सिडेंटमध्ये खूप इंज्युअर झाला, आणि जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही उडीही नाही मारू शकत, म्हणजे तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन आहेत आणि त्याच्यामध्ये लिगामेंट सर्जरी झालेली आहे, तर मग तिथून ज्या कुबड्या हातात आल्या, तिथून स्वतःला ओळख निर्माण करायची होती की नाही, आपण उडी नाही मारू शकत आणि आपण गिर्यारोहणाचं स्वप्न बघतो. तेव्हा मुलगा माझा साधारणतः 2 वर्षाचा होता. आणि मग हळूहळू त्यातनं आत्मविश्वास जो म्हणतो आपण, आत्मविश्वास ठेवून स्वतःवर हळूहळू त्यातनं मी बाहेर पडली आणि प्रॅक्टिस करायची. मग आपणाला गुडघ्याला जर थोडंसं प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं, कारण चालून फक्त तो नीट होणार नव्हता. तर मग हळूहळू मुलाला आवड आहे, त्याचबरोबर मिस्टरांनाही आवड आहे, तर आम्ही हळूहळू मग जवळपासच्या सगळ्या टेकड्या चढायला लागलो. आणि नंतर लक्षात आलं की या सगळ्या आत्मविश्वासामुळे जो गुडघ्याचा प्रॉब्लेम होता तो कुठेतरी नाहीसा झाला. तर फक्त एवढंच आहे की आपण एखादा आजार झाला किंवा एखादा अवयव आपला निकामी झाला तर आपण अरे आता काय होणार, तर जसं मलाही वाटायचं आता काय होणार. आणि त्यानंतर जोपर्यंत हातपाय चांगले होते मी 4 व्हीलरही शिकली नाही आणि मी सोलो ड्रायव्हरही झाली त्यानंतर. तर तो आत्मविश्वासाने खूप काही दिलं. आणि मग हळूहळू गिर्यारोहणामध्ये तुम्हाला पैसे लागत नाही, तुम्हाला फक्त मनाची इच्छा लागते. तर तो सगळ्यात मोठा होता की मुलाला मॉलमध्ये नेण्यापेक्षा संडेला किंवा तिकडे वेळ घालवण्यापेक्षा, कारण या एज्युकेशन फील्डमध्ये असल्यामुळे पॅरेंटिंग पण चांगल्या प्रकारे समजलं होतं. तर म्हणून मग मुलाचा सकाळचा वेळ काय करायचा, आपल्याला मॉलमध्ये नाही जायचं, मग आपण त्यांना वेगवेगळ्या टेकड्यांवर नेऊ शकतो. मग असं करत करत आम्ही सकाळी उठायचो, जिथे सगळे झोपायचे शनी रविवारी आमचं टेकड्या चढणं सुरू व्हायचं, की जेव्हा सगळे झोपेतून उठायचे आम्ही तुमचं टार्गेट कम्प्लीट करून यायचो. आणि मुलगा 3-4 वर्षाचा होता तेव्हापासून ते आता 10-1 वर्ष झाले आम्ही कंटिन्यू वेगवेगळ्या टेकड्या करत. मागच्या 10 वर्षापासून पायाच्या इंजुरीला मात देण्यासाठी म्हणून खरं तर हा ट्रेकचा प्रवास सुरू झाला. आणि आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो निश्चितच माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पचा हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रवास आहे. तर नेमकं माउंट एव्हरेस्ट जाण्याचं जे स्वप्न आहे ते कधी तुम्ही बघितलं होतं? असं स्पेसिफिकली सांगते मी सर तुम्हाला, मी माउंट एव्हरेस्ट माझ्या डोक्यात नव्हता.
मी मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बिना प्रॅक्टिस, म्हणजे मी आता आपण टेकड्या चढायचो तर हे साधारण साध्या टेकड्या चढायचो, प्रोफेशनल टेकडी मी कधी चढली नव्हती. मग मी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी आणि मुलगा कळसुबाईला गेलो. तेव्हा मी खूपशी प्रॅक्टिस मध्ये नव्हती, कारण किती जरी नाही म्हटलं तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर म्हणून, महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि आपण शाळेत असताना माउंट एव्हरेस्ट आणि कळसुबाई हे दोन नाव फक्त पुस्तकातच पाहिले होते, कधी तिथं अस्तित्वात जाऊ असं वाटलं नव्हतं. आणि टेक्निकली प्रॅक्टिस नसताना पण आम्ही रात्री 1 वाजता ट्रेक सुरू केला कळसुबाईचा आणि सकाळी 3:45 आम्ही तिथे पोहोचलो. तर तो ट्रेक करून आल्यानंतर मला जाणवलं की आपल्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे आणि आपण असं कोणत्या तरी ग्रुपला जॉईन झालं पाहिजे जिथं आपल्याला टेक्निकल नॉलेज मिळेल. कारण गड किल्ले चढणं म्हणजे फक्त सर्वसाधारण व्यक्ती स्वप्न नाही पाहू शकत, तुम्हाला टेक्निकली नॉलेज असलं पाहिजे. उतरताना तुमचा क्रॉस फ्राय असं त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर ते कळसुबाईचा ट्रेक केल्यानंतर सर मला जाणवलं की जग खूप सुंदर आहे आणि तुमची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच काही करू शकता. ते कळसुबाई नंतर आल्यानंतर मी फेब्रुवारीमध्ये मी कळसुबाई केलं आणि ह्याच मागच्या वर्षी. आणि मी सप्टेंबर पासून रफिक सर म्हणून जे आहे ड्रीम ॲडव्हेंचरचे, त्यांचा ॲड्रेस शोधला आणि त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन प्रोफेशनल ट्रेक करणं सुरू केलं. आणि एव्हरेस्ट हे लिस्टमध्ये खूप शेवटी होतं, बकेट लिस्टमध्ये. त्याआधी एक कोर्स असतो सर, बेसिक माउंटेनरिंग कोर्स. हा खूप कमी लोकांना माहिती, याचं ज्ञानही लोकांना नाहीये. पण साधारणतः जे मुलं 18 वर्षाचे आहे आणि जे 45 वर्षापर्यंत हा कोर्स आपण करू शकतो. 18 ते 45 वयोगट त्याचं मर्यादा आहे. ऑल ओव्हर इंडिया 5 इन्स्टिट्यूट आहे, दिरांगला पण आहे. 5 इन्स्टिट्यूटमध्ये गव्हर्नमेंटची त्याला सबसिडी आहे, म्हणजे त्याची फी 75,000 रुपये आहे. आणि गव्हर्नमेंटची सबसिडी भेटल्यानंतर ती साधारणतः 27,000 तुमचा तो कोर्स होतो. पण तिथे तुम्हाला 27 दिवस सगळे कामधंदा सोडून तिथं ते ट्रेनिंग घ्यावं लागतं. म्हणजे मग तिथं सर्व्हायवल नाईट असो, तुमची 25 किलोची बॅग असो, तुमचं रेस्क्यू ऑपरेशन असो. तर हा कोर्स माझ्या डोक्यात होता आणि तेवढ्या सुट्ट्या मी बॅलन्स करून ठेवल्या होत्या आणि मी ते करायचं माझ्या डोक्यात होतं. पण जेव्हा मी सरांना भेटली, रफिक सरांना, तर तेव्हा त्यांनी म्हटलं की हा कोर्स तुम्ही वयाच्या 45 पर्यंत करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही फक्त ऑथराइज माउंटेनर व्हाल. पण मग जर तुम्ही माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प जर केलं तर तुमची ती एक लाईफ टाईम अचिव्हमेंट होईल. आणि त्यानंतर हा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा प्रवास विदिन 5 महिन्यामध्ये पूर्ण झाला. म्हणजे हे इतकं सोपं नव्हतंच, एवढं मोठं स्वप्न पाहणं. तर हाय जर्नी तिथून सुरू झाली. मग जी लिस्ट होती, बकेट लिस्ट, थोडी उलटी करून मग माउंट एव्हरेस्ट पहिले झालं आणि मग मोठं शिखर चढलं आणि मग आता बेसिक माउंटेनरिंग कोर्स लिस्ट मध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला ज्यावेळेस पोहोचलात, नेमकं त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या मनामध्ये? सर तेव्हा भावना काही नसतात, तसं मी सांगते तुम्हाला. तो चढेपर्यंत जो 13 दिवसाचा प्रवास असतो ना, त्यांनी तुम्ही पूर्णपणे खचलेले असतात. कारण तुमचं फूड इनटेक, स्वप्न पूर्ण होतंय. जे आपण ज्या शारीरिक क्षमतांमधून किंवा मानसिक क्षमतांमधून गेलेलं असतो ना, तर तुमच्या डोक्यात फक्त एकच असतं, ती एव्हरेस्ट बेस कॅम्पचा तो दगड, तिथे जाऊन आपल्या भारताला रिप्रेझेंट करणं, एवढंच डोक्यात असतं. बाकी तुमच्या शरीराचा त्रास तुम्हाला जाणवत नाही किंवा तो खडतर प्रवास तुम्हाला जाणवत नाही. तर तिथं पोचताना शरीर थकलेलं होतं पण मन थकलेलं नव्हतं. आणि तो साधारणतः गोरक्षेप पासून आमचा प्रवास दुपारी 12 वाजता सुरू झाला आणि 4:30 वाजता आमचा जो आपला फ्लॅग असतो इंडियाचा, तर तो घेऊन खूप छान वाटलं. तर ते करत असताना की जी मेहनत आपण करत होतो, जे स्वप्न मी ज्याला कोणाला सांगितलेलं होतं ते पहिले हसले होते मला, की तुझं वय माहितीये का काय आहे आणि तू खरंच करू शकणार आहे का, तू रेडी झालीये का. एक तर महिला त्याच्यामध्ये पुन्हा 40+ एज चॅलेंजिंग आणि तुमचा पाय आधीच तुटलेला आहे, तर तू जे सांगत आहे आम्हाला तर ते काही खरं वाटत नाही. तर जे ते बोललेले लोकांचं असतं ना, तर ती आपल्याला कुठेतरी शक्ती देत असते की नाही हे आपल्याला आपल्यावर अविश्वास दाखवला होता. तर डोक्यात तेच होतं की इथून परत जायचं नाही, कारण मी सक्सेस रेशो पण बघितला होता. खूप जणांचा तो पूर्ण होत नाही ड्यू टू तिथल्या चॅलेंजेसमुळे. पण आपली इच्छाशक्ती आपल्याला तिथं नेतीच. बरोबर. तर ते पूर्ण होतं स्वप्न आपलं. आणि मग बेस कॅम्प ही जी चढाई तुम्ही केली, याच्यासाठी पूर्वतयारी कशी केली होती? पूर्वतयारी खूप चॅलेंजिंग होती, कारण मी एका वेगळ्या प्रोफेशन मध्ये आहे जिथं मला सकाळी
असेंब्लीला म्हणजे प्रार्थना सभेला उभं राहणं गरजेचं आहे बिंग HM. आणि सकाळचा यांचा प्रॅक्टिसचा टायमिंग ऑल्टरनेट डेज म्हणजे आठवड्यातून 3 दिवस रिग्रस प्रॅक्टिस असायची. टाइम जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्हाला हे करायचं आहे, एक पहिली स्टेज असते की तुम्ही ठरवता की तुम्हाला बेस कॅम्प करायचंय. मग जेव्हा तुमचं हे फिक्स झालं की करायचं आहे, अच्छा कधी करायचंय, मे मध्ये करायचं. मे पासून मला साधारणतः जानेवारीपासून माझा हा खडतर प्रवास सुरू झाला होता. मी सकाळी सर तुम्ही विश्वास नाही करणार की तुम्ही जेव्हा तुमचे स्वप्न पूर्ण करत असतात तेव्हा तुम्ही तुमचं घरही सोडू शकत नाही, तुमच्या मुलांची जबाबदारी तुम्ही सोडू शकत नाही ना, तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही जिथे नोकरी करता ती रिस्पॉन्सिबिलिटी पण तुमची कमी होत नाही. हे सगळं करत असताना एकच बघितलं की सगळ्यांना 24 तास तेवढेच आहे. मग मला हे 24 तास 8-8 तासामध्ये कसे डिवाइड करायचे. तर मी सकाळी 3:30ला स्वयंपाक करायची उठून, सकाळी 3:30ला. कारण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तेव्हा तुमचं डाएट, प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स कराव्या लागतात. तुम्ही नुसतंच प्रॅक्टिसला उठून जाऊ नाही शकत. 3:30ला उठून मग तुमचं ब्रेकफास्ट, लंच सगळं हे साधारणतः 4:30 पर्यंत माझ्या कारमध्ये जायचे डब्बे, आंघोळीचे कपडेही कारमध्ये जायचे. आणि मी 5 वाजता युनिव्हर्सिटी गेटला असायची. सोनेरी महल हे आमचं डेस्टिनेशन, त्याला आम्ही सध्या माहेर म्हणायचो. सोनेरी महल माहेर आणि गोगाबाबा टेकडी सासर एवढाच प्रवास लक्षात होता. आणि मग 5:30 5:15ला सगळेजण यायचे. प्रॅक्टिस रिगरस 8 वाजेपर्यंत चालायची. मग त्याच्यामध्ये एक्सरसाइज असायची, डोंगर चढणं असायची, ट्रेल रनिंग असायचं. आणि जे ट्रेनर होते ते पोलीस डिपार्टमेंटचे असल्यामुळे तर हा एक फरक होता की त्यांनी आमच्याकडनं खूप सारं करून घेतलं. कारण कधी न पळालेली व्यक्ती 40शीतली फार तर फार वॉकिंग केलं म्हणजे खूप काही केलं असं वाटायचं. आणि त्या वॉकिंगमध्येच आम्ही खुश असायचो. अच्छा 3 किलोमीटर झालं, 2 किलोमीटर, पण इथं तुम्ही 11 किलोमीटर पळायचे. आणि ही तीच मीनाक्षी जी 3 किलोमीटर मध्ये खुश असायची ती 11 किलोमीटर मध्ये पण पळून पुन्हा आपले काम 8 तासाची ड्युटी करणं चालू होतं. तर हा प्रवास करत असताना मग 8 वाजता फ्रेश व्हायचं. एक आईचं घर माझ्या जवळ होतं तर तिथे फ्रेश व्हायचं, मुलाला तिथून घ्यायचं आणि पिसादेवी ते वाळूज साधारणतः 20 किलोमीटर आहे. तर तो प्रवास कंप्लीट करायचा, 8 तासाची ड्युटी करायची. आणि परत संध्याकाळी थोडंसं मध्ये एक प्रॉब्लेम झाला होता की शोल्डरमध्ये थोडं पाणी झालं होतं. तर माझी शोल्डरची स्ट्रेंथ कमी झाली होती आणि साधारणतः आम्ही 11 ते 12 किलोचं वेट आम्हाला कॅरी करणं कंपल्सरी होतं. मग ते शेवटी लेडीज आणि 40 आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते जाणवायला लागलं. म्हणून मग संध्याकाळी एक साधारणतः 5-5:30ला मी जिमला जायची, फक्त शोल्डर स्ट्रेंथ आणि पायाची स्ट्रेंथ वाढवायसाठी. तर शेवटचे 2 महिने मी जिमही केली आहे. तर हा प्रवास जाण्याच्या आधी. आता हे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची जी चढाई तुम्ही करताय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे अडथळे येतं ते कोणते अडथळे आले तिथं ऑन द स्पॉट त्या वे मध्ये, रस्त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही 13 ते 14 दिवस व्हेकल पाहिलीच नाही. इथे आपल्याला काही जरी झालं तर आपण एका 5 मिनिटात कॉल करून व्हेकल मागवतो ना. आम्ही सायकल पाहिली ना कोणती गाडी पाहिली. तर तुम्हाला जे काही वस्तू मिळणार आहे त्या सगळ्यात महाग होत्या. तुमचा बिस्किटचा पुडा पण एक मी अनुभव सांगेल तुम्हाला की बेस कॅम्प झाला आणि 4:30ला बेस कॅम्प झाला. थोडंसं दगडांचा रस्ता खूप मोठा असल्यामुळे मी माझ्या ट्रेनर यांना म्हटलं, लीडरला, की आम्हाला परवानगी द्या, आमचे जे काही फ्लॅग आहेत, फोटो आहेत, आमचं सगळं झालंय. आणि आम्ही 3 लेडीज पुढे निघालो. तिथे आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले पोहोचलो. तर मी सरांना म्हटलं, सर मला ट्रीट पाहिजे. अच्छा काय ट्रीट पाहिजे तुम्हाला? म्हटलं मी तुमच्या पहिली कॅन्डिडेट आहे जी पहिले पोहोचली आहे म्हटलं डेस्टिनेशनवरून. तर म्हटलं दुधाची चहा पाहिजे. आणि ते हसले आणि त्यांनी दुधाची चहा मला दिली. मग मी ठरवलं होतं की तिथे काउंटरवर आहे ना गोरख शेपला बिस्किटचा पुडा होता. याचं म्हणजे डायजेस्टिव्ह बिस्किट मारी मी तुम्हाला सांगते, तो साधारणतः 20-22 रुपयाचा असेल. तुम्ही काउंटरवर विचारलं की सरांनी चहा दिली, आपण बिस्किट आपण घेऊया. तो 850 रुपयाला होता. 850 रुपयाला तो बिस्किटचा पुडा होता. तो घेतला नाही हे मी सांगते आज की मी तो घेतला नाही. मी म्हटलं घरी जाऊन मी 8 पुढे खाईल. तर मी 850 रुपयाचा तो बिस्किटचा पुडा घेतला नाही. पण खूप शांतपणे बसून विचार केला की का आहे हे. खालून पण मीच आलेली आहे आणि खालून सगळ्या गोष्टी या लोकांना आणायला पाठीवर आणावं लागतात. 70 ते 80 किलो वेट ते पाठीवर आणतात, म्हणजे लोखंडाच्या सळ्यापासून, कारण व्हेकल नाहीये, ट्रान्सपोर्ट नाहीये. तर ते जनजीवन खूप अवघड आहे पाहायला. आणि लुकला एअरपोर्टला उभी असताना 4 पायीवर एका माणसाला नेत होते. तर जनरली 4 पायीवर नेले. आम्ही असं केलं की आम्हाला वाटलं तो व्यक्ती वारलाय. तर आम्ही बोललो अरे कोई तो भी गया म्हणून. तर नंतर कळालं आम्हाला की तो गेलेला नाही, त्याला हॉस्पिटलला नेते. पण नेतील कसं, तिथे सायकलही नाही, गाडीही नाही. तर त्याला 4 पायीवर टाकून 4 लोक त्याला ते घेऊन चालले होते.
तर अशा परिस्थितीत एकच गोष्ट लक्षात आली की आपण खूप प्रिव्हिलेज आहोत. बरोबर. आपल्याला लहानपणापासून ते आतापर्यंत सगळं सगळं मिळालं आणि जे मिळालं त्याचा आपण रिस्पेक्ट नाही तिथल्या केला. परिस्थितीच्या मानाने आपले चॅलेंजेस काहीच नाहीये. तिथले छोटे 3.5 वर्षाचे मुलं सुद्धा डोंगराच्या रस्त्यातनं शाळेत जात होते. आपल्या पोरांच्या गाड्या व्हॅन दाराजवळ येऊन हॉर्न वाजवतात. म्हणजे मी आल्यानंतर आहे ना, मी हे सगळं माझ्या ट्रेनिंग मध्ये किंवा माझ्या मुलांनाही हे सांगायचे. हा बिस्किटचा एक्सपिरियन्स मी असं सांगते सर की आपले मुलं कधी 2 बिस्किट खाल्ले नाही, ते डायनिंगवर तसेच राहिले, ते सॉगी होतात, थोडेसे नरम पडतात आणि आपण ते फेकलेले आहेत. पण आज त्या बिस्किटाची किंमत 850 रुपये ऐकल्यावर ऍटलिस्ट माझ्या पुढच्या आयुष्यात तरी मी ते बिस्किट जो हा प्रकार आहे तो रिस्पेक्टफुल ट्रीट करेल असं मला वाटतं. आणि ऍटलिस्ट मी 4 लोकांना ते सांगतही आहे की जे फूड आपल्याला मिळत आहे ते. दुसरं चॅलेंज होतं दाल भात पावर 24 आवर. तुम्हाला 13 दिवस जे डाएट होतं ते लिमिटेड होतं दाल भात पावर. तुम्ही तिथं दाल भात, त्याच्यासोबत जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना अंडा करी होती. हेच तुम्हाला फूड होतं. येताना तुम्ही खाऊ शकत होते कारण तुमचं टार्गेट कम्प्लीट झालं होतं. पण जाताना तिथं तुम्हाला काहीच ऑप्शन नव्हतं. 6 लिटर पाणी तुमचं पोटात गेलंच पाहिजे दिवसभरात, तर ते तुमचं पर डे. आणि मी आयुष्यात कधी गरम पिला नाही. तर टँग, शरबत हे सगळं गरम होतं. म्हणजे 40 वर्षात मी कधी इमॅजिनही केलं नाही की चहा गरमच्या व्यतिरिक्त आपण कोणतं कोल्ड्रिंक गरम पिलो असेल. तर हे एक नवीन होतं की ते टँक सुद्धा गरम होतं आणि ते सगळ्यांनी पिलं. विशेष म्हणजे इथं थोडं जरी थंड नसलं तर आपण फ्रीजरमध्ये शरबत पण गरम, सगळं गरमच होतं, पाणी गरमच होतं, रोजचं प्यायचं पाणी गरम. 13 दिवस आंघोळ नाही. 13 दिवसांचा प्रवास साधारणतः टेंटेटिव्ह. तर 13 दिवस आंघोळही नाही. तर त्या पाण्याची किंमत जी आहे ना ती कळाली. म्हणजे आपल्याकडे उठल्या उठल्या आपले फ्लश सुरू होऊन जातात. तर खूप प्रिव्हिलेज आहे आपण की आपल्याला हे सगळ्या फॅसिलिटी आहे. आपण ट्रेक 10 ते 17 दिवसाचा करून येतो, त्यानंतर आपण परत येतो, पण ते लोक तिथेच आहेत. त्याच लाईफ जीवनशैलीशी ते मिळतं जुळतं करून जगत आहे. तर तो एक फरक जाणवला आल्यानंतर. इथं जी प्रॅक्टिस केली तुम्ही, तर इथलं टेम्परेचर वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती. तिथं जे तुम्ही प्रवास केला 13 दिवसाचा, तिथलं टेम्परेचर, तिथलं वातावरण, परिस्थिती वेगळी होती. बरोबर. कसं झालं? इथे ट्रेनिंग मध्ये तुम्हाला खूप रिग्रेस प्रॅक्टिस करून घेतात. खूप साऱ्या टेकड्या चढवतात. तसा अवघड ट्रेल नाहीये, पण तिथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे तुमचा दम तुम्हाला लवकर लागतो. इथे तुम्ही हसत खेळत ते टार्गेट कम्प्लीट करतात. तिथं तुम्ही ट्रेलवर चालताना एकमेकांशी किती ओळखीचं असलं तर आपण बोलत नाही, कारण सर पण नेहमी सांगतात की तुमची एनर्जी सेव्ह करा. इथे प्रॅक्टिस करत असताना इथे तुम्हाला 8 तासाचा जॉब आहे, सकाळची प्रॅक्टिस आहे, घरी जाऊन स्वयंपाक आहे, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला फक्त चालणं हा एकच मार्ग होता. आणि इथे जर तुम्ही ज्या पण लोकांनी, आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 18 ते 19 जण होतो, जे लोक रेग्युलर प्रॅक्टिसला आले नाही ना सर, तर ते तिथे रडले. म्हणजे तिथे त्यांना त्रास झाला. सगळे ग्रुप मधले पोहोचलात की काही नाही, सगळे 100% सक्सेस रेशो होता ग्रुप मधल्यांचा. सगळ्यांनी कम्प्लीट केलं. काही जणांनी हार मानायच्या याच्यात होते, पण त्यांना मेडिसिन थोडं. तुम्हाला कधी वाटलं असं की आपण आता नाही होऊ शकत नाही माझ्याकडून, किंवा आता कॅपॅसिटी पेक्षा जास्त होते? असं जाताना नाही वाटलं, कारण जाताना ते टार्गेट एकच होतं की आपल्याला पोहोचायचंय. येताना थोडं वाटलं, कारण जो 13 दिवसाचा प्रवास होता तो येताना 3 दिवसात कम्प्लीट करायचा होता. तर तुम्हाला खूप दिवसभर चालायचंच होतं. मी सरांना म्हटलं पण की जो तुम्ही 13 दिवस दिले ना, हे थोडं एक हॉल्ट तुम्ही वाढवा. त्यांच्या मागचं त्यांचं कारण खूप चांगलं होतं की तुम्ही येताना तुम्हाला ऑक्सिजन भेटत आहे. बरोबर. खाली येताना ट्री लाईन भेटत आहे, तो ऑक्सिजन मिळत आहे. तर तुम्हाला बरं, तुम्ही जाऊन डेस्टिनेशनवर काय करणार? बसणारच, झोपणारच ना. झोपणं अलाउड नव्हतं दिवसा. तर त्यांनी ते जो 13 दिवसाचा प्रवास होतो तो आम्ही 3 दिवसामध्ये परत वापसचा रिटर्न मध्ये केला. तर तो एक चॅलेंजिंग होतं. पण ते काय होतं ना, जेव्हा आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं असतं तर आपण मनातून पण खुश असतो की झालंय, कम्प्लीट झालंय, आता आपल्याला घरी जायचं. मग तो एक थोडंसं वाटलं. येताना जेव्हा आपण कंटिन्यू चालतो, रोड लाईन लागतात आपल्याला, आणि एक जो बूट असतो, आता इथे आपण काय करतो, वेगवेगळे स्लीपर्स घालायची सवय आपल्याला, वेगवेगळे फुटवेअर घालायची, पण तिथे तुम्हाला त्या ट्रेलवर एकच शूज घालायची. तोच शूज, सॉक्स तुम्ही फार तर फार बदलतात. तर खालून जेव्हा पायाला ब्लिस्टर आले होते मोठे मोठे, अंगठ्याचे एवढे, आणि ते काहीतरी पायाला होतंय, पण ते शूज काढून पायाची पण हिंमत नव्हती की नेमकं पायाला काय झालंय.
तर ते पाहिलं नाही. ते ब्लिस्टर आले तेव्हा थोड्या वेळ वाटलं की आपल्याला एक हॉल्ट मिळायला पाहिजे होता, कारण ते आपल्याला ब्लिस्टर फोडणं गरजेचं होतं, कारण त्यात पाणी झालेलं होतं. तर त्या दिवशी थोडंसं वाटलं की आपल्याला एक हॉल्ट जर मिळाला असतं तर आपण त्याला थोडं बँडेज करू शकलो असतं. पण जेव्हा तुम्हाला ऑप्शन नसतं आणि तुम्हाला टार्गेट कम्प्लीटच करायचं असतं तर ते ब्लिस्टर पण दुखणं बंद होऊन जातात थोड्या वेळाने. म्हणजे आपलं जे ध्येय आहे त्याचा आनंद जास्त होतो, त्याचा आनंद जास्त असतो. आणि घरी जाणार आता परत घरच्यांची ओढ लागलेली असती, कारण आपण जे प्रॅक्टिस करतो ना तिथं मेंटल गेम आहे सर. फिजिकली तुम्ही इथं खूप फिट होता, पण तिथं गेल्यावर विचारणार होतो मी आता प्रश्न. बरं झालं तुम्ही आलात त्याच्यावर. मानसिक दृष्ट्या कशी तयारी केली होती, तिथं त्याचा उपयोग कसा झाला? मानसिक दृष्ट्या, कारण आपण फिजिकली शारीरिक दृष्ट्या फिजिकली तर तुम्ही केली प्रॅक्टिस, शारीरिक दृष्ट्या मेंटली कशी केली असतो. मेंटली ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे तुम्ही इमोशनल बनता. अच्छा. प्लस तुम्ही होमसिक प्राणी, म्हणजे आपण घरामध्ये राहतो, नातेवाईकांमध्ये राहतो, मुलांमध्ये राहतो, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क कनेक्टिव्हिटी पण नाहीये, कारण तुम्ही रिचार्ज पण तुमचं 1,500 वगैरे आहे, आणि ते ट्री हाऊस सोडल्यावर ते पण बंद होऊन जातं, रेंज लागत नाही, तुमचं घरच्यांशी रोज बोलणं होत नाही. तर तुम्ही ते लोनली फील करायला लागता की हा एकटेपणा, आणि मग तुम्ही आपोआपच तुम्हाला रडू पण येतं. म्हणजे मला एक किस्सा आठवतो. तुम्हाला आलं असं? मला एकदा एका रात्री झालं होतं. त्या दिवशी रूम मध्ये मी एकटीच होती, आणि एकदम आपल्याला रडू येण्याचं कारण काय? रडू येण्याचे कारण खूप आहे सर. एक तर काय होतं, समोरच्याला जरी त्रास झाला आणि त्याचं जर इमोशनल इम्बॅलन्स झालं तर तुम्ही पण कनेक्टेड आहात त्याच्याशी, कारण तुम्ही त्याच्यासोबत चालत आहे, तर तुम्ही पण रडायला लागता. आमच्यासोबत एक 14 वर्षाचा मुलगा होता, तर त्याला कंटिन्यू वॉमिटिंग व्हायचं आणि तो बसायचा, आणि त्याची आई त्याला कंटिन्यू मेडिसिन द्यायची. मी फक्त एवढं म्हटलं की त्याला या मेडिसिननी जर काही झालं तर त्याला खाली नेणार कसं, आपण रेस्क्यू कसं करणार, काही नाहीच इमर्जन्सी. तिला ते वाटलं की हे म्हणत आहे ते बरोबर आहे, मुलांना त्रास झाला, गोळ्यांचं रिॲक्शन कसं होईल माहिती नाही. आता मुलं त्यांच्या तब्येतीवरून दिसतच आहे की कंटिन्यू वॉमिटिंगमुळे आणि फूड इंटेक कमी झाल्यामुळे आपोआप ते मुलं वीक होणार. तर ते एक रडायला लागले की आम्ही 3-4 जणी त्या म्हणजे आईला पकडून मुलांना पकडून रडायला लागलो, आणि आपल्याला आपल्या मुलांची पण आठवण तशी येत होती. आणि त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला कोणी बोललं की अरे तुमचं स्पीड खूप कमी आहे, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, रागाच्या याच्यात पण, तर आपण खूप इमोशनली लॉस्ट होतो. म्हणजे हा अनुभव पण मी घेतलाय. ह्या मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला खूप स्टेबल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाण्याच्या 1 महिना आधीपासून आम्ही योगा, भ्रामरी, हे जे त्यांचं प्राणायाम होतं त्यांनी सांगितलेलं, हे आम्ही करत होतो. साधारणतः 1 मिनिटापर्यंत श्वास रोखून धरता आला पाहिजे, हेही एक्सरसाइज आम्ही केल्या. म्हणजे बोलता बोलता टायमर लावा, श्वास रोखून प्रॅक्टिस केली होती. मग 1 मिनिटाचं मग थोडं पुन्हा अजून 1.25 मिनिटं करता आला तर मग त्यांनी काय होतं, तुमच्या श्वासावर कंट्रोल होता, म्हणजे तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होत होते. अजून एक सांगते की आपण इथे आहोत, पण आपण पूर्ण श्वास कोणीच घेत नाहीये, पण तुम्ही ते ठरवा की मी पूर्ण श्वास घेणार, तुमचं बेंबीपर्यंत श्वास जाणार. म्हणजे प्रिव्हिलेज आहे. तिथं ऑक्सिजन नव्हतं तर तिथं आम्ही मोठा मोठा श्वास घेत होतो. इथं सगळं ऑक्सिजन आहे तरी आपण पूर्ण श्वास घेत नाही. हे पण लाईफ लर्निंग आहे, सगळं आहे, पण ते घ्यायलाही आज आपल्याला वेळ नाहीये. तर ते एक छान, म्हणजे मला गेल्यानंतर ते जाणवलं ती गोष्ट की तिथं नव्हतं, ऑक्सिजन कमी होतं तर आम्ही मोठा श्वास घ्यायचो, सोडायचो की आपल्याला ऑक्सिजन मिळालं पाहिजे, किंवा आपण चालतोय, दम लागला तर तेवढं करायचं. तर ते एक चांगला अनुभव त्यातनं आला की प्रिव्हिलेज आहो ना, तर त्याचा फायदा घेतला आला पाहिजे. कोणतं दडपण होतं प्रवासामध्ये काही कम्प्लीट करणं, त्याच्यावर कसं मात केली तुम्ही? सगळ्यात मोठं होतं कम्प्लीट करणं, हेच दडपण होतं. कम्प्लीट करणं म्हणजे काही जणांचे अनुभव असे होते की त्यांचा 1 दिवसाचा, जेव्हा आपण जातो ना एखाद्या ट्रेकला, आपण जे जाऊन आलेत ना त्यांचा पण अनुभव ऐकतो, भेटतो किंवा ऐकतो. तर तेव्हा असं काही जणांनी सांगितलं की अरे 1च दिवसाचा ट्रेक राहिला होता, पण तब्येत खूप खराब झाली, आणि मग जे लीडर डिसिजन घेतात तर त्याच्यावर तुम्ही त्यांना आर्ग्यू नाही करू शकत. तुम्हाला म्हणजे इव्हन आम्हालाही सांगितलं होतं सरांनी आमच्या की माझं डिसिजन फायनल राहील, तुमचा त्रास, तुमच्या डोंगर कुठेच पळून जात नाही. तुम्ही या वर्षी नाही केलं, पुढच्या वर्षी जाऊ शकता, पण तुमचा श्वास परत येणार नाही, किंवा तुमचं शरीर तुम्हाला परत मिळणार नाही. तर ते डोंगर तिथंच राहणार आहे. तर तुम्हाला त्रास झाला आणि माझं डिसिजन झालं तर कोणीही आर्ग्यू करायचं नाही, तुम्ही परतीच्या प्रवासाला यायचं. तर ते डोक्यात होतं की आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, कारण सरांनी जर असं डिसिजन घेतलं, दबाव होताच. पण मग त्यांनी स्पष्ट सांगितलं पण होतं की तुम्ही त्रास लपवू नका, तुम्हाला काही फ्रस्ट्रेट करता आलं तर ते इझिली होईल बुवा. तर ते एक होतं, पण सगळ्यांचंच होतं. शेवटी बघितलं की शेवटच्या 2 दिवसात खूप जणांना मेडिसिन देऊन पण न्यावं लागलं, आणि ते एक होतं की
सगळ्यांनी मेहनत केली आहे बरोबर. आणि ते कम्प्लीट करणं पण तेवढं सगळ्यांसाठी महत्वाचं होतं. सगळे फॅमिली सोडून आलेले होते, तर तो एक प्रवास चांगला होता. बरोबर. एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेल्यानंतर म्हणजे तिथून आल्यानंतर समजा तुमच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये काय कसा बदल झाला किंवा काय परिणाम झाला आहे? एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आल्यानंतर 360 डिग्री चेंज झालंय सर माझं लाईफ. 360 असं की परमनंट काहीच नाहीये. म्हणजे जे माझं मी म्हणणार आहे जाताना मी असंच जाणार आहे. तर जोपर्यंत ते आहे वी शुड रिस्पेक्टफुल की आपल्याकडे काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण खूप लवकर रिॲक्ट करतो, पण तो नाही केला, आपण थोड्या वेळ शांत बसलो तर खूप साऱ्या गोष्टी आपल्या सॉल्व्ह होऊ शकतात. किंवा समोरच्याला आपण बदलू नाही शकत, पण स्वतःचा राग किंवा स्वतःचं रिॲक्शन हे आपण बदलू शकतो. सेकंड, अननेसेसरी गोष्टी घ्यायच्या नाही. म्हणजे आपल्याकडे 4 गोष्टी आहे, 5वी गरज नाहीये तर ती घेऊन घ्यायची नाही. हे का लक्षात घेतं, जेव्हा आपल्याला पाठीवरती 10 किलोची बॅग न्यायची आहे, तुम्ही एक कॅप घेतली तरी ती तुम्हाला 8 दिवस पुरणार आहे. पण त्या फोटोच्या नादात किंवा त्या सोशल मीडियाच्या नादात आपण 4 सेम गोष्टी कॅरी करतो. पण ते वजन कमी करायसाठी शेवटी आम्ही आमचे स्लीपर्स पण नाही न्यायचो किंवा खाण्याचं पण लिमिटेड न्यायचो. पाणी महाग असल्यामुळे ते कॅरी करा, म्हणजे इसेन्शियल जे आहे ते कॅरी करा. तर तसंच लाईफशी मी निगडीत करेल की लाईफमध्ये काय गरजेचं आहे. 2 साड्या आहे, 3रीची गरज असेल तर घेऊयात किंवा 2 याच्यात होतंय तर अननेसेसरी त्या प्रवासातला जीवनाशी जोडलेला आहे. आपण 4 फुटवेअर घेतो. 4 फुटवेअर मला या 13-14 दिवसात कुठेच लागले नाही. ते एकाच फुटवेअरवर आम्ही चाललो. आणि ज्या दिवशी पहिल्याच फुटवेअर तुम्ही एकच वापरता त्यावेळेस जो त्रास होतो मध्ये त्याचा कंटिन्यू तेच वापरल्यामुळे ते पण एक चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला पहिल्याच दिवशी पाऊस लागला तर आमचे जे वॉटर रेझिस्टन्स वॉटर प्रूफ जे काही शूज होते ते सगळे ओले झाले. आणि मग सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं की दुसऱ्या, आता शूज ओले झाले तर दुसऱ्या दिवशी घालायचं काय. आणि 10 ते 12 तास आपण चालत आहोत. मग नंतर कसं असतं ना, जेव्हा गरज पडली ना तेव्हा आपण आपल्या बाजूबाजूला शोधत राहतो. तर आम्हाला सरांनी सांगितलं शेगडी लागलेली आहे, त्याची जीभ उघडा शूजची, ते गरम करा. आणि यू वोंट बिलीव्ह की ते शूज सुकले. सकाळी चहा सोडून आम्ही ते काम केलं, सगळे शेगडीजवळ बसून, आणि ते शूज आम्ही उघडून गरम केले. ते शूज पूर्ण सुकले आणि आमचे पुढचे 12 दिवस सुखाने गेले. मग ते शूज क्लीन करा, त्याच्यामध्ये पावडर टाका किंवा शॉक्स रेग्युलर तुम्ही बदला, ही काळजी घ्या. तर ते एक आहे. सेकंड, पेशन्स खूप डेव्हलप झाले. जसं डोंगरांना खूप पेशन्स आहे, तिथल्या लोकांना पण खूप पेशन्स आहे. म्हणजे किती जरी सामान त्यांच्या खांद्यावर होतं तरी ते तिथला एकही व्यक्ती, म्हणजे आमचा स्पीड आहे ना कमी कमी असतो, कमी कमी होत जातो. जेवढं 18 जण आहेत तर 18 जण सेम स्पीडनी नाही चालत. तुमचं चालण्याचा स्पीड कमी येतो. पण तुमच्या सोबत जो पॉटर असतो किंवा जो तुमचा गाईड असतो, सर मला आठवत नाही की त्यांनी एकदा पण एका लेडीजला किंवा जेंट्सला म्हटलं नाही की सर तुम जल्दी चलो ना. अच्छा, एकालाही त्यांनी हे वाक्य बोलले नाही. म्हणजे ते किती पेशन्स असतील. आणि आपण मुलांमध्ये, जेव्हा आपण मुलांना कुठं घेऊन जातो किंवा डोंगरावर म्हणा किंवा कुठं, आपण लगेच म्हणतो मागं काय थांबला, चल पुढे. आपलं पेशन्स नाहीये. म्हणजे हे एक मी खूप आणि बघितलं की म्हणजे लिटरली तिथले ते एजेड होते ना, तर ते मोठमोठ्या दगडांच्या मागे किंवा दगडांवर बसून राहायचे आम्ही येईपर्यंत. पण त्यांनी आवाजही दिला नाही की मॅडम पीछे क्या कर रहे हैं, आप थोडा जल्दी चलो, अंधेरा हो रहा है. कारण त्यांची स्पीड आमच्यापेक्षा 4 पट होती. पण त्यांनी एकालाही असं म्हटलं नाही की तुम्ही लवकर चला. ते तेवढ्याच पेशन्सली तुमच्या स्पीडनी मॅच करत ते चालत होते. तर हे ना खरं तर जीवनासाठी आपण मुलांना ना प्रत्येक गोष्टीत मागे लागतो. मला असं वाटतं हा पेशन्स, ते जेव्हा उमलायचं आहे किंवा ते जेव्हा त्यांना ब्लूम व्हायचं आहे ना, ते तेव्हाच होणार. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं. ते मी माझ्या लाईफमध्ये मी खूप केलं की मी सकाळी पण खूप लवकर शाळेतून निघते, डिस्टन्स असल्या घरातून निघते शाळेसाठी. खूप डिस्टन्स आहे पण मी कधीच घाई करत नाही किंवा गाडी फास्ट चालवत. मला असं वाटतं की ठीक आहे पोचू ना, 5 मिनिटं लेट होऊ. म्हणजे अननेसेसरी काही वाढवण्यापेक्षा टेन्शन. तर ते एक लाईफ लाईन जे आहे ते मी शिकली. आणि सगळ्यात महत्वाचं मी शिकली, जेव्हा तुम्ही उतरायच्या ट्रेल जाताना तुम्ही सगळे एकमेकांच्या मागे असता, म्हणजे तो ट्रेल तुम्हाला फॉलो करावा लागतो. येताना सर तुम्हाला फ्री सोडतात, तुम्ही फ्री असता कारण तुम्ही तुमच्या स्पीडनी चाला. येताना तुम्ही एकटे असता तुमच्या ट्रेलवर. तर मी खूप स्वतःशी बोलली. मला जे काही कविता सुचल्या
किंवा जे काही लाईफमध्ये पुढे करायचं आहे, कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे ना, हे मी जे मला करायचं आहे 40 नंतर, आता इथून पुढच्या 40, तर ते मी तिथे ठरवलं. आणि ते खूप सुंदर अंतर्मनाचं तुमचं अस्तित्व आहे की तुम्ही ते स्वतःशी बोलता. एव्हरेस्टला तिथं जे वातावरण आहे किंवा तापमान आहे, तिथली झाडी आहे, म्हणजे नेमकं टेम्परेचर कसं आहे, वातावरण कसं आहे, आपण तिथं कसं त्या ऍडजस्ट कसं होतं त्या वातावरणाला? वातावरण खूप थंड आहे. सुरुवातीला तुम्ही नॉर्मल -10 डिग्री पर्यंत गेलेलो होतो. -10 डिग्री पर्यंत आम्ही गेलो तेव्हा. म्हणजे आम्ही तिथे 4 वाजता पोहोचलो गोरक्षेपला आणि चहा पीत आम्ही बस आतमध्ये गेलो. आणि त्या दिवशी होतं की सकाळी लवकर उठायचंय म्हणून तुम्ही झोपा, म्हणून आम्ही 7:15 झोपलो. सकाळी 4 वाजता आम्ही उठलो, तर 4 वाजता बसायला चेअरही नव्हती, एवढा बर्फ तिथं पडलेला होता. आणि त्या बर्फात आम्हाला वाटलं की सर नेणार नाही, म्हणजे सर थोडं अजून वेळ होऊ देतील आणि मग म्हणतील चला. पण सरांनी त्याला टाइम जो ठरलेला होता त्याच टायमिंगवर सगळ्यांना बाहेर काढलं आणि पूर्ण बर्फानी रस्ते पण बर्फानी, झाडं पण बर्फानी, दिसत काहीच नव्हतं समोरचं. तुम्हाला जसं जसं थोडंफार दिसत आहे धुकं हटल्यावर तेवढंच, पण तिथं उभं राहायलाही जागा नव्हती. म्हणजे ते माझ्या फेसबुकवर मी फोटो टाकले की चेअरही टेबलही सगळे बर्फानी भरलेले होते. तर ते एक चॅलेंज खूप होतं. आणि ऑक्सिजन कमी असल्यामुळे रात्री तुम्हाला झोप लागत नाही. तुम्ही तोंडावर घेतलं तर तुमचा जीव गुदमरत होता, तोंडावरचं काढलं तर तोंड फुटत होतं. म्हणजे अशी कंडिशन होती तेवढ्या शेवटचे 2 दिवस. आणि आपल्याला -10 म्हणजे तितक्या टेम्परेचरची सवय नाहीये. आपण साधारणतः टेम्परेचर 10-15 झालं असेल तरी पण आपण खूप लगेच 4 काढतो लेअर, पण आमच्या अंगावर ऑलरेडी 4 लेअर कपडे होते. तर ते एक चॅलेंजेस होतं त्या तेवढ्या थंडीशी मॅच करणं. म्हणजे तुमचं काहीच उघडं नाहीये. गॉगल पण तुम्हाला साधे गॉगल तुम्ही घालून, म्हणजे या प्रवासात आहे ना वस्तूंची काय इम्पॉर्टन्स आहे. आपण जनरली गॉगल घेतो, एक 100 रुपये 500 रुपयापर्यंत गॉगल घेतो. सर हा ट्रेकिंगचा गॉगल साधारणतः 2500च्या पुढे. तो कॅट 4 नावाने आहे. कॅट 4 म्हणजे जसं तुम्ही वरती जाताय तर सूर्यप्रकाशामुळे ते रिफ्लेक्शन बर्फावर पडतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला समोरचं दिसत नाही. तुमचे गॉगल असे असले पाहिजे की ते रिफ्लेक्शन तुमच्या डोळ्यांवर येणार नाही आणि समोरचा रस्ता तुम्हाला त्या प्रकारचेच गॉगल तुम्ही घाला. कपडे तर 4 लेअर आहेच. वरती तुमचं डाऊन जॅकेट कंपल्सरी होय. खाली तुम्ही आले जरी बसायला हॉलमध्ये, पूर्ण पॅक हॉलमध्ये जरी तुम्ही बसले तरी पण डाऊन जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. सॉक्स घालणं तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे ते पाणी तर तुम्ही हात लावूच शकत नाही, कारण सगळं टिश्यू पेपरवर तुमचं आयुष्य आहे तेवढ्या दिवसाचं, वेट टिश्यू पेपरवर. तर ते एक चॅलेंजेस होतं. पण या प्रवासात समजलं की कोणतंही स्वप्न पाहत असताना, ट्रेक करत असताना तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यानंतर पूर्ण माहिती, कारण कोणी हलके गॉगल वापरले तर डोळ्यांमधून कंटिन्यू पाणी येणार आणि जसं जसं त्याचे चॅलेंजेस आहे. कारण हवा कंटिन्यू आहे तर तुमचे गॉगल इथनं पॅक असतात. ते कॅट 4 आहे, रिफ्लेक्शन आणि कलर ब्ल्यू. हे एक त्यातनं नवीन शिकायला मिळालं. आणि म्हणजे ध्येय आपल्याला, आपण जे बघतो ते ध्येय सुंदर आहे, तो प्रवास पण सुंदर आहे असं समजू आपण. पण जसं तुम्ही म्हणलात की तितकाच धोकादायक पण आहे, तर त्याचं एखादं उदाहरण तिथं तुम्हाला अनुभवायला आलं? 2 उदाहरण मी तुम्हाला सांगेल. एक जो माझ्यासोबत घडलं ते गोरक्षेप लास्ट विलेज किंवा लास्ट कॅफे तिथं आहे जगातला जो उंचावर आहे गोरक्षेपला. तिथे लिहिलेलं पण आहे की हिमालयन लास्ट कॅफे म्हणून. किती हाईटवर आहे तो, 5300 काहीतरी हाईटवर आहे. तर तिथे पोहोचल्यानंतर तिथे खूप सारे पोलीस आम्हाला दिसले. तर आम्हाला क्युरियस की आम्हाला पोलीस तर पाहिले नव्हते बाबा नेपाळमध्ये असं पोलीस कसं काय, म्हणून आम्ही एक क्युरियासिटी म्हणून तिथे विचारायला गेलो की काय झालंय. तर त्यांनी सांगितलं की कोरियाची एक मुलगी 1 महिन्यापासून लापता आहे, कोरियाची, आणि तिला शोधायसाठी तिकडच्या गव्हर्नमेंटनी नेपाळ गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली. ती ट्रेकला सोलो ट्रेकला आलेली होती. ती लॉस्ट होती, तर तिचा काही कॉन्टॅक्ट मिळत नव्हता. आणि काय होतं तिथं कधी पण ॲव्हरेज येतं किंवा भूकंप असू शकतो किंवा बर्फाचं फ्लॅट स्लाईड होऊ शकतं, लँडस्लाईड होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना थोडं रिस्क वाटली. तर त्यांनी तिला शोधलं आणि अनफॉर्च्युनेटली ती सापडली, पण ती डेथ सापडली, तिची डेड बॉडी सापडली. पण ते शोधणार कसं? तुमचं जीपीएस तिथे चालत नाहीये, तिथं नेटच नाहीये, नसल्यामुळे जीपीएस चॅलेंजिंग आहे. मग ते शोधल्यानंतर पण तिला शोधत असताना असं लक्षात आलं की इंडियाचा पण एक मुलगा जो 3 वर्षापूर्वी हरवला होता त्याची पण डेड बॉडी सापडली. आणि ते डेड बॉडी त्यांनी तिथे आणलेल्या होत्या. हे खूप रिस्की आहे का, ती डेड बॉडी पण खाली नेणं
आणि कळालं कसं काय, कारण त्याच्याजवळ जी बॅग होती त्याच्यामध्ये त्याचे पैसे तसेच होते. म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं कधी कधी की इमानदारी पण आहे. म्हणजे लोकांना ते दिसले असतील नसतील माहिती नाही, पण त्याचे पैसे त्याच्या बॅगमध्ये होते, त्याचा पासपोर्ट त्याच्या बॅगमध्येच होता. आणि तो जो 3 वर्षापूर्वी लॉस झालेला होता त्याचा काहीही संबंध, काही लिंक कुठे लागली नाही, तर ती डेड बॉडी पण सापडली. तर हे खूप रिस्की आहे. आणि मी खूप क्युरियसनी जे आमचे पॉटर होते त्यांना प्रश्न विचारायची. आणि मी ह्या ट्रेकच्या प्रवासात शरद कुलकर्णी यांनाही भेटली, जे इंडियाचे सगळ्यात एजेड व्यक्ती आहे, ज्यांनी माउंट एव्हरेस्ट केलेला आहे. कोणत्या वयामध्ये केला त्यांनी? तो केला आहे 56-57 वर्षाचे असताना. नाव ही 60 to 63. आणि ही लॉस्ट, म्हणजे त्यांनी त्यांच्या वाईफला माउंट एव्हरेस्टला म्हणजे त्यांची डेथ झाली. ते दोघंही हजबंड वाईफनी 3 कॉन्टिनेंट केले. 4थ्या कॉन्टिनेंट त्यांनी माउंट एव्हरेस्ट ठरवला. त्या साधारणतः 52 वर्षाच्या असतील आणि सर साधारण तेव्हा 55-56 वर्षाचे असतील. आणि दोघे हजबंड वाईफ जरी असले ना तरी त्यांचं टीम वेगळी असते. त्यांचा शार्पा जो असतो तो वेगळा असतो. सर करून आले आणि सरांना दिसलं की कोणीतरी तिथं गरज आहे, म्हणून सरांनी त्यांच्या शार्पाला सांगितलं की कोणाला तरी काहीतरी मदत लागत आहे. त्या माउंट एव्हरेस्टच्या ट्रेकमध्ये तुम्हाला कोणीच मदत करत नाही. खूप रिस्की आहे, खूप रिस्की आहे. तर त्यांनी गेले तिथे, कारण त्यांचं झालेलं होतं. त्यांच्या दोघांच्या समितमध्ये साधारणतः अर्धा तासाचा फरक असेल. त्या दिवशी त्यांचं समित होणार होतं माउंट एव्हरेस्टचं. तर सरांना दिसलं अरे ही तर त्यांची बायकोच आहे. म्हणजे सरांसमोर तिची डेथ झाली. त्यांनी तिचं ऑक्सिजन संपलं होतं, खालून ऑक्सिजन येत होतं, पण त्या म्हणत होत्या कंटिन्यू की मला रेस्क्यू करा. पण त्या कॅम्प 4 पर्यंत रेस्क्यू होत नाही. तिथून पुढे रेस्क्यू होत नाही होत. एका सर्टन नंतर तुमची एक तर डेड बॉडी जाते किंवा तुम्ही तसे जाता, रेस्क्यू होत नाही. तर त्यांनी खूप प्रयत्न केला तिला वाचवण्याचा, पण ती डेथ झाली. तर या प्रवासामध्ये मी ते पण पाहिलं. ऑक्सिजन सिलेंडर वगैरे वापरावे लागतात का त्याच्यावरती? आम्हाला नाही गरज पडली, पण आमचे जे ट्रेनर होते आम्हाला, ज्यांनी ट्रेन केले रफिक सरांनी, त्यांनी सेफर साईड 2 सिलेंडर कॅरी केले होते लास्टचे 2 दिवस, जर कोणाला लागलं तर. पण आम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस चांगली केली होती, योगा सगळ्यांचं, प्राणायाम चांगलं होतं, तर टचवूड कोणाला लागलं नाही ते. तर ह्या सगळ्या प्रवासात हे लक्षात आलं की माउंट एव्हरेस्ट जे आहे ते करणं किंवा ते स्वप्न पाहणं रात्री खूप सुखावं आहे, पण त्यासाठी प्रॅक्टिस करणं आणि इच्छाशक्ती असणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीच आहे. तर हा एक मी पाहिलं की तुमचं लाईफ खूप अनसर्टन आहे. तर सरांनी त्यांच्या वाईफला तिथे म्हणजे डेड बॉडी, तर मी त्यांना विचारायचे की तुम्ही डेड बॉडी खाली आणली का? सांगायचा मुद्दा हा की माउंट एव्हरेस्टवर सध्या 350 डेड बॉडीज आहेत. बापरे. तर मी त्यांना कारण विचारलं, 350 डेड बॉडीज आहे, आणि ते जर असे मेलेले असतील तर ते असेच आहे आजही बर्फामध्ये. त्यांचे शूज, त्यांचे सॉक्स, तर ते खूप म्हणजे पचायला आपल्याला अवघड आहे. तर मी सरांना म्हटलं तुम्ही डेड बॉडी का लोक आणत नाही? तर डेड बॉडी आणायला 25 लाख रुपये लागतात. बापरे. त्याच्यामुळे घरचे विचार करतात की त्याचं स्वप्न होतं ते जायचं, लेट इट बी देअर इन हिमालय. म्हणजे त्यांनी ते डेड बॉडी आणली नाही, पण सरांनी त्यांच्या वाईफची डेड बॉडी आणली होती. आणि तिच्या म्हणजे त्यांचं कम्प्लीट नाही झालं ना, तर त्यांनी राहिलेले जे 4 होते, अजून 7 कॉन्टिनेंट आहे, तर त्यांनी ते 4 कम्प्लीट केले आणि ते परत माउंट एव्हरेस्टला गेले बायकोला श्रद्धांजली द्यायसाठी, पत्नीला. आणि तिथे एक स्पॉटवर त्यांनी तिच्या मेमोरेंडम मध्ये ते प्लेट लावलेली आहे. अंजली मॅडम होतं, अंजली कुलकर्णी, त्यांच्या मेमोरेंडम मध्ये ते लावलेलं आहे. आणि त्यांनी आता रिसेंटली पुस्तक पब्लिश केले, ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट. म्हणजे मी त्यांना प्रत्यक्षात भेटली आहे ना, त्याच्यामुळे मला खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले की डेड बॉडी का आणत नाही किंवा का सोडून देतात. तर ते खूप रिस्की. आता त्या हाताला पायाला लागतात त्या डेड बॉडीज. आणि जेव्हा नंतर अजून कळालं की हा जो रस्ता असतो ओपनिंगचा, हे सगळे जे देश आहेत हे नेपाळ गव्हर्नमेंटला पैसा देतात, नेपाळ गव्हर्नमेंटला मदत करतात, तेव्हा इथले शार्पा जाऊन तो रस्ता तयार करतात. तर रस्ता तयार करताना पण त्या डेड बॉडीज तिथं सिग्नल म्हणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे इथून असं गेलं तर म्हणजे ते काही जण ते स्पॉट म्हणून पण त्या डेड बॉडीज आता आहे तिथं, की या डेड बॉडीज पासून रस्ता आहे, किंवा ॲव्हलॅंजमुळे रस्ते जातात, तिथे रस्ता परमनंट नाहीये. तर हे पण एक नवीन शिकायला मिळालं तिथं गेल्यानंतर. म्हणजे इकडं बोर्ड असतात आपल्याकडे, डेड बॉडीज आहेत तिथं. बोर्ड नाहीच आहे तिथं, ते रस्ता ओपनिंगचं काम करतात. आणि तेवढ्याच पिरियडमध्ये त्यांचं माउंट एव्हरेस्टचं बेस कॅम्प पासून माउंट एव्हरेस्टला लोक जातात, आणि बेस कॅम्प पर्यंत तरी तुम्हाला म्हणजे वाट मिळते, पण पुढे थोडं अवघड आहे. नवीन जे माउंटेनियर्स आहेत किंवा ज्यांना असं तुमच्यासारखं स्वप्न साकार करायचं, त्यांच्यासाठी काय सल्ला काय द्यावा असं वाटतं तुम्हाला?
माउंटेनरिंग म्हणजे ना ॲक्च्युली खरं तर खूप साऱ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुमचं पॅशन, तुमचं डिटर्मिनेशन, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमचं डिसिप्लिन, ह्या 4-5 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि प्रॅक्टिस करत असताना पण तुम्ही एक टार्गेट ठेवलं तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळं सोडून द्यावं लागतं. म्हणजे मला आठवतं की मागच्या 5 महिन्यामध्ये मी एकदाही बाहेरचं फूड खाल्लं नव्हतं. जे हॉटेल, आता जनरली आपण जे लाईफस्टाईल जगत असतो तर संडे आला म्हणजे आपल्याला वाटतं की आज संडे आहे किंवा बाहेर जाऊयात किंवा, पण ते लाईफ टोटली चेंज होतं. आणि आता असं लाईफ झालेलं आहे की बाहेर का जेवायचं, म्हणजे अनहेल्दी का खाते आपण, जे हेल्दी असायला पाहिजे, जे घरचं असायला पाहिजे, गरजेचं आहे, किंवा जे प्रोटीन तुम्हाला पाहिजे तेच खा, ते कुठेही येणार नाही. तर लाईफ खूप गोष्टींमुळे चेंज होती. आणि जे नवीन गिर्यारोहक आहे किंवा स्पेशली मी जे 40शीतल्या महिला आहे त्यांच्यासाठी सांगते की आता जे त्यांचं लाईफ आहे की प्री मोनोपॉज म्हणा, मोनोपॉज म्हणा, या सगळ्या गोष्टीतनं आपली आई गेलेली आहे, पण तिला या सगळ्या गोष्टी कधी कळल्या नाही किंवा तिने त्या आपल्याला जाणवू दिल्या नाही. त्रास तिलाही झाला असेलच, पण आता ज्या गोष्टींचा लेडीज बाऊ करत आहे की प्री मोनोपॉज मध्ये आहे, मूड स्विंग्स होत आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी का होतात? कारण त्या स्वतःला एंगेज ठेवत नाहीये. कारण या वयाच्या टप्प्यामध्ये मुलं मोठी झालेली असतात, जबाबदारीतनं थोड्याशा त्या बाहेर पडलेल्या असतात. मिस्टरही थोडेसे एका प्रमाणामध्ये थोडा सगळ्यांच्या स्वभावात चेंज झालेला असतो. तर मी प्रत्येक महिलेला हेच सांगेल की जी काही 40शीत आहे किंवा मी खूप उशिरा हे स्वप्न पाहिलं, मला असं पण बरेचदा वाटतं. आणि की काही लोक यंगही आहेत की त्यांना खूप सारं आहे, पण जेव्हा पाहिलं ते आपलं स्वप्न. तर प्रत्येकाने आपला जो छंद आपल्याला नाही करता आला या आयुष्यामध्ये किंवा जबाबदाऱ्यांमुळे, तो आता करा. वयाचं कोणत्याच छंदाला किंवा वयाचं बंधन, स्वप्नाला तर नाहीच आहे आणि कोणता छंद जोपासायला पण नाहीये. जर शरद कुलकर्णी सर वयाच्या रिटायरमेंट नंतर जर ते प्रत्येक गड किल्ले, त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला बेडवर मरायचं नाहीये. हे दोघं नवरा बायकोंनी ठरवलं होतं, पती पत्नींनी, की आपल्याला बेडवर मरायचं नाहीये. तर आपण आपल्याला काय लाईफ जगायचं, ऍटलिस्ट कुठेतरी पीक पॉइंट मिळाला पाहिजे आणि आपण तो जगलाच पाहिजे. तर प्रत्येकाने जबाबदाऱ्या कोणाला सुटणार नाही. म्हणजे मी जरी हे माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प केलं तर माझा मुलगा मला सुटला नाही किंवा माझा संसार सुटला नाही, घरातलं स्वयंपाक करणं सुटलं नाही किंवा शाळाही सुटली नाही. पण हे सगळं करत असताना तुम्ही टाइम मॅनेजमेंट केला. जर मी 3:30ला उठत आहे तर सर मी माझा मोबाईल कमी झाला आणि मी 9ला झोपत आहे. टाइम मॅनेजमेंट महत्वाचं. सगळ्यांना 8 तास तेवढेच आहे, मी 3:30ला. हे आपल्या व्यावहारिक बदल झाले किंवा शारीरिक बदल असे झाले की तुमचं तिथून स्ट्रेंथ वाढली, पण स्मरणशक्तीवर किंवा आपल्या मेंदूवर, बुद्धीवर तिथून आल्यानंतर काही परिणाम होतो असं जाणवतं किंवा तिथून आल्यानंतर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम वीक झालेली असते. तुम्हाला जे आपण जेवत आहे आता ते पचत नाही. झोप खूप येते कारण तिथे तुमची झोप पूर्ण झालेली नसते, ड्यू टू ऑक्सिजन म्हणा, थकलेले असतात. इथे सगळ्यांनी मला आल्यावर सांगितलं की हे सिम्पटम्स होतात. आणि काठमांडूला आल्यानंतर 2 दिवस आम्ही अंडर ऑब्झर्वेशन होतो की काही त्रास होत आहे का किंवा काही कोणाला होते का. कारण हाय अल्टिट्यूडला गेल्यावर एक जाणवलं सर, तिथं वरती गेल्यावर की खूप जणांना वॉमिटिंग झाल्या आणि चिडचिड व्हायला लागली. एक तर घरापासून दूर असल्याची चिडचिड होती, प्रॉपर चिडचिड आल्यानंतर थोडं मी शांत झाली. काहींची चिडचिड वाढली कारण तिथं गेल्यानंतर तुमच्या मनाचं होतं चालणं, इथं आल्यावर एकदम तुम्हाला जबाबदाऱ्या आल्या किंवा लोकांशी कॉन्टॅक्ट वाढला. तिथे तुमचंच लाईफ तुम्ही जगत होते. तिथे असताना ट्रेकवर असताना बऱ्याच जणांची चिडचिड पण वाढली होती आणि प्रत्येक गोष्टीचं पटकन राग येणं किंवा रिॲक्ट करणं हेही थोडंसं आम्हाला जाणवलं. पण हे सिम्पटम्स आम्हाला प्रेशर, टेम्परेचर, सवयी, आंघोळ नाही, स्मरणशक्तीवर वगैरे काही परिणाम होतो? स्मरणशक्तीवर शेवटच्या 3 दिवसात. म्हणजे मी माझा अनुभव सांगते. मला लिखाणाची सवय होती, तर मी पहिले आम्हाला दुपारी झोपणं आलं, दुपारी म्हणजे संध्याकाळी झोपणं अलाउड नव्हतं, एकदम रात्री झोपायचं होतं. मग आम्ही 19 जण असं बसायचो ना, तर मग आज हे 3 जण, उद्या ते 3 जण त्यांची लाईफ स्टोरी सांगणार होते. तर मी सांगते सर तुम्हाला, मी जवळपास 18 पैकी 15 लोकांची लाईफ स्टोरी माझ्या डायरीमध्ये आजही लिहिलेली आहे. तर मी ते बुलेट्स पॉईंट लिहायचे की यांचा जन्म कुठं झाला, यांचं स्ट्रगल काय किंवा यांची क्वालिटी काय, ते मी ते लिहायची. शेवटच्या दिवशी 5 ते 4 लोकांनी शेअरिंग केलं सर, मला काहीच रजिस्टर नाही झालं आणि आजही आठवत पण नाही मला. ते बोलले, हे मी सांगते की ते बोलले, त्यांनी शेअरिंग केलं, पण माझ्यासारखे 4-5 जण असे असतील की त्यांना ते काहीच रजिस्टर नाही झाले. ते लिटरली ते यर्निंग करत होते किंवा ते कुठेतरी लॉस झाले होते. आणि मी स्वतःही माझ्या जर डायरीमध्ये बघितलं ना, ते पुढच्या 4 लोकांचं इंट्रोडक्शनच नाहीये.
आणि मी पण म्हणजे असं पण होतं तुमचं मन एक तर लिहायला म्हणत नाही किंवा तुम्ही कारण तुम्ही त्यांच्यासमोर लिहित नाही, तुम्ही रिकॉल करून लिहिते तर तुम्हाला आठवत नाही. आणि मला आजही मी विचारते भूषणनी काय सांगितलं होतं, कारण भूषणनी शेवटी सांगितलं होतं मधुकर सरांचा जन्म कुठे, म्हणजे आजही मी बाकीच्यांचं ज्यांचं मी ऐकलं किंवा ते इथं जे रजिस्टर झालं तर ते तुम्ही मला आजही विचारलं तर मी सांगेल, पण ते 4 जणांचं मला काहीच लक्षात नाहीये की ते काय बोलले, त्यांचं काय इंट्रोडक्शन होतं. माझं फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेंथ कदाचित तेवढी पॉवरफुल नव्हती की ते मला आठवेल. आणि मी प्रत्येक दिवसाचा डे फ्लो लिहायची की इथे थांबलो, इतक्या किलोमीटरवर होतो, इतक्या हाईटवर होतो, इथे चहा पिलो किंवा याच्याशी बोलली त्याच्याशी बोलली. आणि शेवटच्या 3 दिवसाचं माझ्या डायरीमध्ये आजही नाहीये. आताही आठवत नाही. आता आठवतंय थोडंसं थांबल्यावर की फोटो पाहिल्यावर, विशेषतः तसं नाही आठवत, पण फोटो प्रत्येक ठिकाणचे आपण नॉर्मल कंडिशनला यायला वेळ लागतो. हा वेळ लागतो. आणि माझं असं झालं की मी आल्यानंतर नेक्स्ट डे एक दिवस आराम करून माझी लगेच शाळा सुरू झाली तर माझं पूर्ण डायव्हर्जन चेंज झालं की बॅक टू वर्क. असं एक महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही एव्हरेस्टला पोहोचलात तो क्षण आणि प्रवास करतानाचा म्हणजे तुमचं ते प्रवासातला जो अनुभव आला तो सुंदर काय, शेवटचा पोहोचलेला क्षण का प्रवास? प्रवास असा सुंदर आहे की त्या 18 लोकांना मी औरंगाबादमध्ये राहूनही एकदाही भेटलेली नव्हती. ते सगळे मला ट्रेकमध्येच भेटले किंवा ट्रेकमध्येच आमची ओळख झाली. पण तिथे त्या लोकांनी जी आपली काळजी घेतली, इव्हन प्रत्येक गोष्टीची, अच्छा माझ्याकडे काही खायला आज नाहीये तर समोरच्याकडे 4 गोष्टी आहेत तर त्यांनी शेअर केल्या. अच्छा माझ्याकडे ही बॅग खूप जड झाली आहे, अच्छा सर याच्यातलं थोडंसं पॉन्चो तुम्ही घ्या किंवा एखादी बॉटल तुम्ही घ्या. तर त्या लोकांनी पटपट घेतली. आणि ज्यांना चालायला खूप अवघड गेलं शेवटचे 2 दिवस त्यांच्या बॅगमधलं सामान मी असं सगळ्यांनी डिवाइड करून घेतलं. तर तो प्रवास खूप सुंदर होता. फोटो काढणं, एकमेकांची मस्करी करणं किंवा सपोर्ट करणं, मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी थांबणं, कोणाशी गप्पा मारणं, जाताना येणाऱ्या जे आपले लोक नाहीये, नेपाळी लोक आहेत, ते मुलं आहेत, छोटे मुलं आहेत, त्यांच्याजवळ बसणं, गप्पा मारणं, त्यांच्या जीवनाबद्दल विचारणं. म्हणजे हा जो प्रवास होता ना तो मीटिंग पॉइंट मध्ये यू वोंट बिलीव्ह की त्या 15 मिनिटासाठी आम्ही 13 ते 14 दिवस चाललो. कारण तुम्हाला हाय अल्टिट्यूडला जास्त वेळ थांबू पण देत नाही. आणि माउंटेनरिंगचा नियम होता, म्हणजे आम्ही स्वतःच्या बॉडीला त्या परिस्थितीशी, त्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी नामचे बाजारला थांबलो, डेंबुचेला थांबलो. नामचे बाजारला थांबल्यानंतर तिथून तुम्हाला 400 मीटर वरती जायचंय आणि मग खाली येऊन झोपायचं. माउंटेनरिंगचा नियम होता, गो हाय कम लो अँड स्लीप, तेव्हा तुम्हाला झोप येणार. तर बेस कॅम्पला पण तसंच झालं. आम्ही वरती गेलो, 400 मीटर वरती गेलो, खाली आलो आणि मग झोपलो. तर तो नियम आहे, तो प्रत्येकाला फॉलो, तर तो नियम जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला त्या ट्रेकमध्ये काहीही त्रास होत नाही. म्हणजे तुमची बॉडी त्या वातावरणाशी जुळलेली असते. तर तो एक खूप छान अनुभव एक शिकला. आणि मी ते लाईफशी कसं केलं की तुम्ही कितीही वरती गेले, म्हणजे तुमची कितीही प्रगती झाली किंवा तुम्ही कितीही वरती गेले तर तुम्ही जेव्हा खाली येतात तर तुम्ही नॉर्मल आहात. म्हणजे तुमचे पाय जे आहे ते जमिनीवर असले पाहिजे. यू गो हाय बट यू ते पण बरोबर आहे. आणि यशापेक्षा तो प्रवास जास्त सुंदर आहे. कारण तिथे बेस कॅम्पला आम्ही फक्त 15 मिनिटं थांबलो सर. आम्ही 4:30ला पोहोचलो, अंधार व्हायच्या आधी आम्हाला तिथनं निघायचं होतं. 18 लोक होते, गर्दी पण खूप होती. मी जर इंडियातून गेले तर तिथून बाकी ओनम मधून आलेले आहे, इंग्लंड मधून आलेले आहे, बाकीचे पण लोक, त्यांना पण त्याच डेस्टिनेशनवर फोटो काढायचा. त्याच्यामुळे तुमच्याकडे टाइम लिमिट खूप कमी असतो. आणि ड्यू टू तिथं ऑक्सिजन कमी असल्यामुळे तुम्हाला तिथे जास्त वेळ थांबू देत नाही. तर तो 15 मिनिटासाठी आम्ही जे 17 दिवसाचा प्रवास केला, मग हा ट्रेल जो आहे जातानाचा येतानाचा हा खूप सुंदर होता. खूप म्हणजे त्या मेमरीज अजून पण आमच्या ग्रुपमध्ये सगळेजण ते जुनं जे झालेलं आहे ते एक एक मेमरी, एक एक फोटो, अरे या फोटोची काय मेमरी होती, तर ते खूप सुंदर आहे. लिमिटेड फूड होतं, खूप सारं पिझ्झा बर्गर असं काही मिळत नव्हतं. किंवा आता आपण फिरायला गेलो की लगेच मुलांना ऑर्डर देतो, तिथं तसं नव्हतं. जिंजर लेमन टी तेवढंच मिळणार, तर तेच प्यायचं होतं तुम्हाला, जिंजर लेमन टी. म्हणजे तुमचा जो ऑर्डर घेणार होता तो, त्याला आम्ही नंतर म्हटलं की तू ऑर्डर घेऊच नको, आम्हीच सांगतो व्हेज पुलाव, दाल व्हेज पुलाव, व्हेज कढी राईस. तो हसायचा, तो त्याला जास्त येत नव्हतं हिंदी, पण त्याची ऑर्डर पण आम्हीच गेलो कारण 4च आयटम मिळायचे. तर ते एक सुंदर जर्नी होती. आणि त्यांच्या टी शर्टवर लिहिलं होतं दाल भात पावर 24 आवर, तर त्याचं महत्व कळलं दाल भात पावरचं. खरं तर तुम्ही महाराष्ट्रातलं कळसुबाई सर केलेलं आहे आणि आता नेपाळ सारख्या देशातलं सगळ्यात उंच जे शिखर आहे त्याच्या बेस कॅम्पला जाऊन आलेला. याच्यानंतरचं काही टार्गेट किंवा स्वप्न बघितलंय आमच्याशी तुम्हाला शेअर करता येईल? स्वप्न नाहीये, अपॉर्च्युनिटी आली तर नक्कीच. पण मला आता असं वाटत आहे की जेव्हा मी नेपाळला जाऊन आली ना
की बेस कॅम्प करून आल्यानंतर आपण खूप कॉन्फिडंट राहतो, आपला आत्मविश्वास खूप वाढलेला. आता जर तुम्हाला कुठे म्हटलं की मॅडम इथे जायचं तर माझ्या डोक्यात एक मिनिटं पण असा शंका येत नाही की मी करू शकेल का. म्हणजे नोईंगली अननोईंगली आता असं झालंय की जर तू बेस कॅम्प करू शकते तर हे तुझ्यासाठी काहीच नाहीये. म्हणजे ते जो कॉन्फिडन्स आला ना, वयाच्या 40 नंतर जो कॉन्फिडन्स आला की आता मी बेस कॅम्प करून येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 40 वर्षापर्यंत आतापर्यंत जे मी फिरली तर ती माझ्या मिस्टरांच्या मागे मागे, म्हणजे बोर्डिंग पास काढणं किंवा म्हणजे जनरली मला वाटतं जगातल्या सगळ्याच बायका हेच करत असतील की त्या आपल्या नवऱ्याच्या मागे बॅगा घेऊन फिरत असतील, तर मी त्यातलीच होती. तर त्याला माझ्यापेक्षा जास्त काळजी होती की कधी बोर्डिंग पास पण काढला नाही, कधी फ्लाईटमध्ये तिकीट पण शोधत नाही कुठं बसायचंय आपल्याला, की कशी जाईल. मी त्याला एकच सांगायचं की तू जरी मी जाऊन तर येणारच आहे. तर तो इंडिपेंडन्स म्हणा किंवा तो कॉन्फिडन्स, एकटा स्वतः जायचा फ्लाईटमध्ये जरी ग्रुप असला तरी पण, तर तो एक कॉन्फिडन्स खूप आला की आता एक मिनिटं पण असं वाटत नाही की मी करू शकेल का. पण हेच आधी खूप वाटायचं की मी जाऊ शकेल का, आणि मी मध्येच बसली तर मला कोण येईल, मला कोण रिस्क्यू करेल. आता ते वाटत नाही. मी 4 लोकांना मदत करते आता, की जर छोट्या मोठ्या ट्रेकमध्ये गेली तर मी सगळ्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करून की नाही मी करू शकते, लंगडी आहे तर तू का नाही करू शकत, म्हणजे असं वाटतं बरेचदा. आणि आता मला असं वाटत आहे की आता जे ट्रेक केलेले ते ऑलमोस्ट मी 33 किल्ले केलेले आहेत महाराष्ट्रातले, 33 किल्ले केले. तर आता माझे जे किल्ले राहिले ते राहिलेले टेक्निकल जे आहेत, म्हणजे अलंग मलन कुलन जे आहेत, जीवधन आहे, तर हे जे आहे ते टेक्निकल गड किल्ले आहेत. इथे तुम्हाला हरिश्चंद्रगड तुम्ही करू शकता, त्याला असंच टेक्निकल नाहीये. पण बाकीचे जे AMK ट्रेक आहे हे जे टेक्निकल ट्रेक आहे, तर मला असं वाटतं आता ही जर्नी आहे ना थोडीशी करेजियस कडे वळावं. आणि मला असं वाटतं की आपल्याला, म्हणजे मला पाहत आहे ना मुलगा पण थोडा कॉन्फिडंट झाला की नाही मी करू शकतो. म्हणजे येतो तो पण बरेचदा आमच्या सोबत ट्रेकमध्ये असतो. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर मी एज्युकेशन फील्डमध्ये आहे ना सर, याच्यामध्ये खूप करिअर आहेत. बरोबर. म्हणजे इथून पुढे तुम्हाला ॲज गव्हर्नमेंट जॉब नाही लागणार, म्हणजे कमी होत जाणार, किंवा JEE इंजिनिअरिंग याचं फॅड कमी होणार. तुम्ही जर आता बघितलं सर्वे, तर लोक आता पर्यटनावर खर्च करायला तयार झाले. पहिले जसं मनोरंजनावर करत होते, आता पर्यटनावर पण, की वर्षातनं एकदा थोडे तरी पैसे जमा करून छोटा फॅमिली ट्रेक. म्हणजे मी लहानाची मोठी झाली तर माझ्या आई वडिलांनी कधी असं विचार नाही केला की आता फॅमिली बोर झाली आहे किंवा आम्ही बहीण भाऊ बोर झाले, त्यांना फिरायला न्यायचं किंवा हॉटेलिंगला न्यायचं, हे कधी आपण पाहिलं नाहीये. पण आता आपण आपल्या मुलांसाठी विचार करतो की नाही संडेला कुठेतरी गेलं पाहिजे, नेचरशी कनेक्ट झालं पाहिजे. तर हे मला वाटतं की इथून पुढे लोक खूप पॉझिटिव्हली, कारण जीवनाचा तसाही खूपसा भरोसा नाहीये, तर जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने निसर्गाशी जुळवून घ्यावं. आणि मी यंग ट्रेकर्सला फक्त एवढं सांगावं, म्हणजे मी अजून पण जे ट्रेकिंगला जाते ना, लोक मोठमोठ्या आवाजात गाणे लावतात, ब्ल्यूटूथ घेऊन जातात. कुठेतरी मला त्यांच्यासाठी वाटतंय की नेचर खूप सुंदर आहे, तर त्याला डिस्ट्रॉय करू नका. बिना गाणे, बिना हेडफोनचे जा. पक्ष्यांचा आवाज, मोराचा आवाज, थंड हवेचा आवाज, झाडांचा आवाज, पालापाचोळ्यांचा आवाज. मी गवताळा ट्रेकला गेली होती तर खूप, तेव्हा डिसेंबर महिन्यात मी गेली होती, तर पूर्ण ऑटम सीझन असल्यामुळे झाडाची पानं पडलेली होती, तर त्या पानांचा पण पूर्ण आवाज आलेला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तर नेचरमध्ये चाललंय ना, तर नेचरचे आवाज घ्या. तर ते नेचरच्या आवाजांनी, त्या पक्ष्यांच्या आवाजाने तुम्ही इंटरनल काम होता, तुम्ही खूप पेशन्स तुमच्यात डेव्हलप होता, तुम्ही विदिन शांत होता. थोडंसं पडा एखाद्या पाण्याच्या झऱ्याजवळ, त्याच्या आवाजाने ना तुम्हाला हिलिंग होतं. पण आता तुम्ही जा गोगाबाबावर, मोठमोठे लाऊडस्पीकर मिळतात. मला दिसला तर मी त्याच्या कानापाशी जाते आणि त्याला म्हणते की बाबा सगळे लोक मॉर्निंगला हे गाणे किंवा हे लावणे ऐकायला नाही आलेले, तू तसा आवाज, तू हेडफोन घालून तू एन्जॉय कर, पण त्याचा लाऊडस्पीकर लावू नको. तर मला यंग जनरेशनला, ट्रेकर्सला एवढं सांगायचं आहे की तुम्ही ट्रेकिंग सारखं ज्या गोष्टी करायला जाता ना, तर नेचरशी कनेक्ट व्हा. नेचर खूप साऱ्या गोष्टी हिलिंग करतो, खूप सारे लाईफ लेसन तुम्हाला देतो. तर एवढंच एक आहे की यंग ट्रेकर्सला की गाणे जोरजोरात वाजवू नका, म्हणजे त्या निसर्गाशी नका खेळू. महिलांसाठी काय संदेश? प्रत्येक महिला ही एक मल्टीपर्पज रोल करत असते, आई, बहीण, मुलगी, सगळ्या. तर ती कधी स्वतःचा कदाचित विचार करत नाही. तिला असं वाटतं की आपला जन्म फक्त या गोष्टीसाठीच झालेला. आता बऱ्याचशा वर्किंग वुमन आहेत, ग्रुपमध्ये आहेत, तर त्या थोडासा वेळ काढून कदाचित बाहेर जातात, पण ज्या घरीच आहेत तर त्यांना ते मोनोटोनस लाईफ झालंय की सकाळी नवऱ्यांचे डबे द्यायचे किंवा मुलांचे डबे द्यायचे, मग त्यांची वाट बघायची, अभ्यास करून घ्यायचा, दिवस संपला.
हे सगळं काम ती वर्किंग वुमनही करत असती, ती घरी राहणारी वुमनही करत असते. या सगळ्यांचा जर तुम्ही तोल सांभाळला आणि थोडंसं सोशल मीडियापासून बाहेर गेले आणि तुमचा वेळ चांगल्या पुस्तकांमध्ये आणि चांगल्या गोष्टींमध्ये रममान केला तर तुम्हाला नक्कीच दर संडेला 1 तास काढणं अवघड नाहीये. कोणती पण गोष्ट करायसाठी जेव्हा जग, आता मला जर हे गोष्ट कम्प्लीट करायची असेल तर जेव्हा जग झोपत होतं तेव्हा मी उठून जात होते. तर तुम्हाला वेळ तेवढाच आहे. तुम्हाला कोणी सोबत असो किंवा नसो, तर तुम्ही तुमचं टार्गेट करायला पाहिजे. आणि महिलांना एक आहे की जर ज्या घरातली पहिले असं म्हणायचे सावित्रीबाईंच्या याच्यामध्ये की शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, बरोबर आहे. आता हेच वाक्य मी असं म्हणेल की शिकलेली आईपेक्षा क्रिएटिव्ह आई किंवा छंद जोपासणारी आई ही मुलांमध्ये पण छंद निर्माण करते. कारण तिला जर छंद असेल, जसं मला माउंटेनरिंगचा छंद आहे, तर त्या 15 दिवसामध्ये माझा मुलगा आणि नवरा दोघंही किचन सांभाळलं. तर तो छंद मी जर पूर्ण केला किंवा जे मी स्वप्न पूर्ण केलं तर ते फक्त मी माझं होतं म्हणून नाही केलं, तो सपोर्ट सिस्टम होता म्हणून. तर प्रत्येक महिलेने थोडासा वेळ काढला. आणि आता सर माझ्या घरी फास्ट फूड येत नाही. मला माहितीये की ते फास्ट फूडनी काय होणार आहे. तर जर घरी आलंच नाही, तुमच्या घरी पिझ्झा आलाच नाही, माझ्या ऍपमध्ये अजूनही झोमॅटो नाहीये, तुमच्या घरी पिझ्झा आलाच नाही तर तुम्ही खाणार काय? तर तुम्ही पिझ्झाला ऑल्टरनेटिव्ह शोधणार. तर घरातली आई जर हेल्थ कॉन्शियस असेल, छंद जोपासणारी असेल, तर तिच्या किचनमध्ये त्या गोष्टी येणारच नाही. तर आणि ती स्वतः जर खुश असेल ना तर ती तिच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवू शकेल. आणि तीच नर्वस असेल ना तर तीच जर नेहमी निगेटिव्ह बोलली किंवा तिने स्वतःला रिस्पेक्ट नाही दिला, जनरली काय होतं ना, जेव्हा आपण स्वतःला रिस्पेक्ट देतो तेव्हा समोरचा आपल्याला देतो. तर म्हणून जर एक पोळी जरी शिळी असेल तर ती जर 4 तुकडे करून खाल्ली तर तिच्या म्हणजे ती डिवाइड होणार आहे. तर हे प्रत्येक पुरुषाने किंवा प्रत्येक महिलेने लक्षात घ्यायला पाहिजे की तू पण एक इंडिव्हिज्युअल आहे, तर तुलाही तेवढंच महत्व आहे. आणि थोडा वेळ नाही हे जर तुमच्या डोक्यात येत असेल ना, तर ज्यांनी काहीतरी अचीव केलं ना त्याच्याशी संवाद घाला की तिने कसा वेळ काढला. मग खूप सारे सॅक्रिफायसेस मी सोशल मीडिया सॅक्रिफाईस केलं. मी सोशल मीडियावर होती, पण मी फक्त माझं जेवढं इम्पॉर्टंट होतं तेवढं अपडेट करायचं. मग ते बघत नाही बसायचं की अरे किती लोकांनी पाहिलं, किती व्ह्यूज आले. तुम्हाला एक संदेश त्या याच्यामध्ये द्यायचा होता, तो मी माझ्या फेसबुक पेजवर पण मी तेवढंच माहिती द्यायची आणि तिथून निघून जायचं. मग ते किती लोक बघत आहे किंवा कोणी रिप्लाय नाही केलं म्हणून नर्वस व्हायचं, तर ते तसं नसलं पाहिजे. तुम्हाला संदेश द्यायचा आहे, तुम्हाला मोटिवेशन करायचंय, बस तेवढं देऊन तुम्ही बेस्ट द्या. गोष्टी आहे की ते त्यांच्या फॅमिलीपासून तुटलेले असतात. तिथं त्यांचा देव असतो, तो म्हणजे त्यांचा शार्पा. तो शार्पा त्यांना मृत्यूच्या दारातून आणतो पण आणि मृत्यूच्या दारात लोटू पण शकतो. त्याचं कारण आहे की तो पर्पजली करत नाही, पण त्याचं ते प्रोफेशन आहे. तो जर गेला तर त्याची फॅमिली उघडी पडेल. तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायला चालले तिथे, तुम्ही सगळं सोडून स्पॉन्सरशिप घेऊन चाललेत तिथे, तर ते तुमचं स्वप्न आहे, ते पूर्ण हो किंवा न हो, पण त्या शार्पाचं ते प्रोफेशन आहे. तर त्याला जर काही झालं तर तो त्याच्या फॅमिलीला कोण बघणार? कारण त्याचा जो सीझन आहे तो तेवढाच आहे. तेवढा सीझन गेल्यानंतर त्यांच्याकडे काहीच काम नाही आहे सच. तर शार्पा तुम्हाला वाचवतो पण. म्हणजे असे पण खूप किस्से आहेत की शार्पामुळे एखाद्याचं जीवन वाचलंय, आणि असेही किस्से आहेत की तुम्ही मृत्यूच्या दारात असताना शार्पा पळून गेला कारण त्याचं ऑक्सिजन कमी होत होतं. अरे, तो तुमच्यासाठी कसं काय धावपळ करेल. आणि काही काही शार्पा असे पण तुम्हाला अनुभव ऐकायला मिळेल की ते 4 कॅम्पमध्ये फिरून तुमच्यासाठी उचलून काही सिलेंडर मागून किंवा खालून कॉन्टॅक्ट करून देतील. तर हे पण अनुभव आहे. तर डिपेंड तुमचं ॲज अ माउंटेनर आणि तुमचं शार्पाचं कनेक्शन कसं आहे, तुमचं दोघांचं. प्रत्येक पर्सनला एक शार्पा आणि टीम असतो. म्हणजे रात्री कधी कधी तुम्ही जेवढं सर्व्हायवल आहात ना, तर त्याच्यापेक्षा तो पण सर्व्हायवल असतो. कारण त्याला सगळं कळतं, आधीच कळतं की काही होणार असेल तरी ते आधी कळतं त्याला. तर शार्पा तेच की शार्पा तुम्हाला वाचवतो पण आणि तुम्हाला मृत्यूच्या दारात लोटू पण शकतो. दोन्ही गोष्टी आहेत. डिपेंड्स तुमचं डेस्टिनी काय. वस्तू वगैरे तिथे मिळतात की म्हणजे शॉप वगैरे आहेत तिथं, का सोबतच असतं सगळं आधीच घेतात? कारण जी तुम्ही वस्तू घेते ना, इट शुड बी बिलॉंग टू यू. खाण्याचं तिथे बनवतात. शेवटी तर तुम्हाला पाणी मिळत नाही तर तुम्ही बर्फ तुम्हाला खोदून आणायचं असतं, ते बर्फाचं पाणी करून ते पितात. आणि ड्राय आयटम असतात ते. आता मी जेव्हा भेटली आहे एका जणांना, ते पुण्याचे इंडस्ट्रियलिस्ट होते, तर ते म्हणे की मी नॉनव्हेज खातो, तर मी एक साधारणतः 8 दिवस मला पुरेल एवढं मी पॅक फूड घेऊन जातो, गरम करतो, मी त्याच्यावर सर्व्हाइव्ह करतो. डिपेंड्स बॉडी टू बॉडी.
कसं आहे. माझ्या बॉडीला नाही डायजेस्ट होणं, माझ्या बॉडीला टेम्परेचर राहत असेल चांगलं. हा थंड असतं त्याच्यामुळे ते राहतं. डिपेंड्स आहे. एनर्जी बार संपतात तुमचे. फूड तुम्हाला हेच मिळणार, दाल भात. तुम्हाला असंच फूड नाहीच मिळणार. तुम्ही काही खूप बनवू शकणार नाही. कॅम्प 3 पर्यंत तुम्हाला काही मिळेल, पण कॅम्प 3 पासून कदाचित तुम्ही डायरेक्ट माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प याला जाता, माउंट एव्हरेस्टला, किंवा कॅम्प पासून पुश करता, तेही तुम्हाला रेडिओवर मेसेज येतो की वेदर क्लिअर आहे किंवा नाहीये. जर वेदर क्लिअर नसेल तर तुम्हाला त्या कॅम्पमध्येच काढावं लागतं. मग त्यांच्याकडे फूड असो किंवा नसो, कारण तुम्ही पूर्ण स्ट्रक्चर करून चालले की तुमच्याकडे वेट किती आहे, किती नाहीच आहे. पण समजा कॅम्प 4 वर तुम्हाला मेसेज आला की वेदर कंडिशन नाहीये, तुम्ही आज समिटला नाही जाऊ शकत, तर तुम्हाला ती रात्र, तो दिवस, ते 24 तास, ते 72 तास तिथंच काढावे लागतात, जोपर्यंत पुढचा सिग्नल येत नाही. तुम्ही निघू शकत नाही. मग तुम्हाला तुमचं फूड, म्हणून तर म्हणतात ना की तुम्ही प्राणायाम करा, लिमिटेड फूडमध्ये तुमचं बॉडी सर्व्हायवल केली पाहिजे, एनर्जी बारवर तुम्ही राहता आले पाहिजे, आणि ऑक्सिजन. आता तुम्ही, आपण काय विचार करतो की आज आहे, परवा माझं समिट होणार आहे, पण परवा खरंच तुम्हाला सिग्नल मिळणार आहे का? तर ते सगळं अनसर्टन, तुमच्या हातात नाही, तुमच्या हातात नाहीच आहे. आणि तुम्ही तेवढंच सिलेंडर घेऊन जाता ना, सिलेंडर पण कॉस्टली आहे. तर तुमच्याकडे खरंच तेवढं मटेरियल आहे का? कारण तुम्हाला कोणी दिलं पण पाहिजे ना, त्याचा पण जीव धोक्यात आहे ना, तर ते दिलं पण पाहिजे. तर ते एक महत्वाचं. कॅम्प कसा असतो, स्वरूप काय असतं? कॅम्प आपला साधा कॅम्प असतो, टेंट. आणि माउंटेन तुम्हाला घाण करू देत नाही. जिथं रेड फ्लॅग असतो तिथंच जाऊन तुम्हाला टॉयलेट करावी लागते. आणि काही याच्यावरून तर तुम्हाला तुमची पॉटी पण वापस आणावी लागते. म्हणजे हे ऐकायला खूप विचित्र वाटतं आपल्याला, पण मी हे सगळे प्रश्न त्यांना विचारायची. तर माउंटेन घाण करू देत वगैरे असं काही नाही. नाही, बेस कॅम्प नंतर रूम नाहीच आहे. तो टेंट जो आहे तोच तुमचा कॅम्प. तिथपर्यंत तुम्हाला मदत मिळणार, काही डॉक्टर मिळणार, रेस्क्यू हेलिकॉप्टर मिळणार, बाकी नाही असंच काही. धन्यवाद.